मी सामाजिक क्षेत्रामध्ये दीर्घकाळापासून काम करत असलो तरी ज्यावेळेस या देशावर इमर्जन्सी लादली गेली त्याला विरोध केला, जेलमध्ये गेलो, जेलमधनं बाहेर पडल्यानंतर मी प्रचंड काँग्रेसचा विरोध केला. एवढंच नव्हे तर जनता पार्टी निवडून यावी म्हणून 77 साली आणि 78 साली मी दणकून प्रचार केलेला. 5-6 जिल्ह्यांमध्ये प्रचार केलेला. आणि त्यावेळेस आमच्या इथे जनता पार्टी म्हणजे कोण होतं? जनसंघ, जो आजचा बीजेपी आहे, आणि जामवंतरावांचा पक्ष. बाकी तर समाजवादी वगैरे बाकी कोणी नव्हतंच विदर्भामध्ये. आणि मी विदर्भातच प्रचार केला आहे त्यावेळेस. म्हणजे मी जनसंघाचा त्यावेळेस काँग्रेसच्या विरोधात प्रचार केला. काँग्रेसच्या विरोधात एवढा प्रचार करत असताना माझे जवळचे नातेवाईक त्यावेळेस काँग्रेसमधले मंत्री आणि आमदार खासदार होते, त्यांच्या विरोधात दणकून प्रचार केलेला. त्यामुळे राजकारणामध्ये ज्या ज्यावेळी देशावर अरिष्ट येतं, देश धोक्यामध्ये येतो, म्हणजे लोकशाही धोक्यामध्ये येते किंवा संविधान धोक्यामध्ये येतं, त्यावेळेस मी कठोर भूमिका घेतली. त्यावेळेस तर मी विद्यार्थी होतो. मी माझं MA पार्ट 1 झालेलं होतं इंग्रजी साहित्यातलं. सेकंड इयर पासून सगळं अपुरं होतं. 4 वर्ष मध्ये मग गॅप पडली. 4 वर्षानंतर मला MA पार्ट 2 पूर्ण करावं लागलं. तर हे सगळी रीत जर मी त्या काळात घेतले तर मी गेले 43 वर्ष अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करतोय. कशासाठी? या समाजामध्ये प्रत्येक माणसाला माणूस म्हणून जगण्याचा सन्मान मिळावा म्हणून, वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा म्हणून. वैज्ञानिक दृष्टिकोन का रुजावा? तर आपल्या घटनेमध्ये जे प्रिएम्बल मध्ये सांगितलेली 4 मूल्य आहे ती भारतातल्या माणसांनी स्वीकारावी म्हणून. इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी, लिबर्टी आणि जस्टिस. त्याकरता जर मी काम करत असेल आणि आपल्या देशाची राज्यघटना धोक्यात आली असेल आणि लोकशाही या पद्धतीनं मलिन झाली असेल तर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी गप्प बसलं पाहिजे की बोललं पाहिजे? मग षंड माणसांमध्ये ना आम्हा कार्यकर्त्यांमध्ये फरक काय? श्याम मानव चैनल को आपका समर्थन देने के लिए चैनल को जरूर सब्सक्राइब करें. चैनल के नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन भी दबाएं.